तर दिल्लीत जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता बॉलिवूडमधून देखील मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय। अभिनेता सलमान खानने देखील पाठिंबा दर्शवलाय। सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत त्याने या आंदोलनावर मत व्यक्त केलंय। शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केलंय आणि आंदोलनाचे राजकारण करू नये असं देखील त्याने म्हटलंय। नेमकं सलमान खानने काय म्हटलंय आपल्या पोस्टमध्ये आपण पाहूया। विद्यार्थ्याचं आंदोलन खूप शांततापूर्ण होतं, मात्र आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याने खूप दुःख वाटलं। जखमी झालेल्या विद्यार्थ्यांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल मला मनापासून सहानुभूती वाटते। पेपर लीक हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे आणि आपल्या देशातील तरुण एका चांगल्या शिक्षण पद्धतीसाठी एकत्र आले आणि त्यांच्या पालकांनीही त्यांना पाठिंबा दिला। हे पाहून मला आनंद झालाय। विद्यार्थ्यांनी घेतलेल्या भूमिकेचं मी मनापासून कौतुक करतो। मात्र हा मुद्दा विद्यार्थी आणि शिक्षण पद्धतीमधील आहे, याचं राजकीय दृष्ट्या हायजॅक केलं जाऊ नये। याचे सर्व श्रेय केवळ आपल्या देशातील विद्यार्थ्यांनाच दिलं पाहिजे। भारतात शिक्षण हा पुढचा ट्रेंड आणि फॅशन बनला पाहिजे, इतका की परदेशातूनही लोक भारतामध्ये शिकायला आले पाहिजे। भारत शिक्षणाचं मुख्य केंद्र बनलं पाहिजे, असं ट्विट सलमान खान यानं केलं। साम टीव्ही मला बघायला आवडतो, कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।